नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा अत्यंत महत्त्वाचा घटक घेऊन आलोय मी की मोबाईल एक टाइमपास की संधी. मित्रांनो, यावर आधारित हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विज्ञानानं मानव जातीला अनेक अद्भुत आणि क्रांतिकारी शोध दिले आणि त्या शोधांमध्ये मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा आविष्कार आहे. संवाद साधणं सोपं व्हावं, माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी आणि जग एकमेकांच्या जवळ यावं या उदात्त हेतूनं मोबाईलचा शोध लावला गेला. परंतु आजच्या परिस्थितीकडे आम्ही सर्वांनी पाहिलं तर मोबाईल आज गंभीर प्रश्न मोबाईलच्या माध्यमातून निर्माण होताना दिसतोय. आपण मोबाईलचा वापर खरोखरच योग्य पद्धतीनं करतो आहोत का? आज जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण आज मोबाईलशी जोडले गेले आहेत. मोबाईलमुळे जग खरोखरच जवळ आलं आहे. शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, मनोरंजन, संवाद सर्व काही एका छोट्याशा उपकरणात उपलब्ध झाले आहे. योग्य वापर केला तर मोबाईल हा ज्ञानाचा खजिना आहे, उत्पन्नाचं साधन देखील आहे आणि व्यक्तिमत्व विकासाचं प्रभावी माध्यम देखील आहे. परंतु वास्तव यापेक्षा वेगळं चित्र दाखवत आहे. मोबाईलचा उपयोग जितका चांगल्या गोष्टींसाठी होऊ शकतो तितकाच तो चुकीच्या वापरामुळं घातक ठरत आहे. आज बहुतेक लोक मोबाईलचा वापर केवळ टाइमपास साठी करताना दिसतात. सोशल मीडियावरती तासनतास स्क्रोलिंग, रील पाहणं, निरर्थक व्हिडिओ बघणं, गेम्स खेळणं हे अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. मग मित्रांनो, मोबाईल वापराचं नेमकं वास्तव काय आहे? असं आपल्याला दिसून येतं की केवळ मोजकेच लोक मोबाईलचा वापर ज्ञान, व्यवसाय किंवा प्रगतीसाठी करतात. उर्वरित मोठा जो वर्ग आहे तो मोबाईलला फक्त मनोरंजनाचं साधन मानतो. म्हणजेच विज्ञानाचा हा सर्वोत्तम आविष्कार अनेकांच्या हातात टाइमपास मशीन बनला आहे. मोबाईलमुळे लहान मुलांवरती होणारा परिणाम नेमका काय आहे? पूर्वी मुलांचं बालपण हे खेळण्यात, धावण्यात आणि मैदानी उपक्रमांमध्ये घालवले जायचे. त्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगल्या प्रकारे होत असे. पण आज मित्रांनो, परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आजची मुलं तासन तास मोबाईल समोर बसतात, जेवताना देखील मोबाईल पाहतात, बाहेर खेळण्याऐवजी स्क्रीन समोर वेळ घालवतात. यामुळं त्यांच्यामध्ये काय होतंय, एक शारीरिक कमजोरी, एकाग्रतेचा अभाव, चिडचिडपणा आणि मानसिक अस्थिरता निर्माण होताना दिसत आहे. अशा विविध समस्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहेत. मग मोबाईलच्या अतिवापरामुळं मानसिक आणि सामाजिक परिणाम काय होतोय? मोबाईलचा अतिरेकी वापर केवळ वेळ वाया घालवत नाही, तर तो मनुष्याच्या विचारसरणीवर आणि वर्तनावर देखील परिणाम करतो. सतत मोबाईलच्या वापरल्यानं एकाग्रता कमी होते, वास्तव जगापासून दुरावा निर्माण होतो. सोशल मीडियामुळे तुलना आणि न्यूनगंड वाढतो, एकटेपणा आणि मानसिक ताणतणाव वाढतो. काही प्रकरणांमध्ये मोबाईल पासून दूर गेल्यावर मुलांमध्ये चिडचिड, राग आणि अतिशय टोकाच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला पाहायला दिसतात. मग मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यासावरती होणारा परिणाम, तो सर्वात मोठा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती दिसून येतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय, वेळेचं नियोजन बिघडतंय, रात्री उशिरापर्यंत जागरण होतंय, सकाळी मुलं उशिरा उठतायत. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. मोबाईल हा अभ्यासासाठी उपयोगी साधन असतानाही तो अभ्यासाचा सर्वात मोठा आज अडथळा ठरत आहे. मोबाईल जसं त्याच्यापासून तोटे आहे, तसा मोबाईल एक संधी देखील आहे. मोबाईलचा जर आपण सुयोग्य वापर केल्यास तो आयुष्य बदलणारं साधन देखील ठरू शकतो. ऑनलाईन शिक्षण, डिजिटल व्यवसाय, यूट्यूब, फ्रीलान्सिंग, कंटेंट क्रिएशन, नवनवीन कौशल्य शिकणं. आज अनेक लोक मोबाईलच्या मदतीनं घर बसल्या पैसे कमवत आहेत आणि स्वतःचं करिअर देखील घडवताना दिसत आहे. मित्रांनो, मोबाईल हा समस्या नाही, तर त्याचा वापर चुकीचा आहे. मोबाईल स्वतःमध्ये चुकीचा नाही, तर चुकीचा आहे जो मोबाईलचा वापर करतो तो.
मोबाईल हा ज्ञानाचा स्रोत देखील आहे आणि व्यसनांचं कारण देखील आहे. हे पूर्णपणे मित्रांनो आपल्या वापरावर अवलंबून आहे. मग त्यासाठी उपाय आणि मार्गदर्शन, मोबाईलचा योग्य वापर करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक. वेळेचं नियोजन करा. अनावश्यक ज्या ॲप्स आहेत त्याचा वापर कमीत कमी करा. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा. मोबाईल शिवाय वेळ घालवण्याची सवय लावा. पालकांनी मुलांवर योग्य नियंत्रण ठेवावे. मोबाईल हा विज्ञानाचा अमूल्य ठेवा आहे, पण त्याचा चुकीचा वापर केल्यास तो आपल्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो. आज गरज आहे ती मोबाईल पासून दूर जाण्याची नाही, तर मोबाईलचा सुयोग्य आणि शहाणपणानं वापर करण्याची. मोबाईल तुमचं आयुष्य घडवू शकतो किंवा बिघडू देखील शकतो. निर्णय पूर्णपणे मित्रांनो तुमच्या हातात आहे. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि आपल्याला जाता आता मी सांगेल की मित्रांनो, तुम्हाला जर उत्तम सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कारण आपण हजारो सूत्रसंचालक घडवतोय आणि आणखीन देखील आपल्याला घडवायचंय, वक्ते घडवायचे आहेत. या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.